मुलांचं कसं असतं ना, कधी-कधी इतका हट्ट धरून बसतात आणि कधी-कधी काही कळतच नाही. तर आज आमच्या कृष्णाचं असंच झालं. सकाळी उठला आणि मला भूक लागली, भूक लागली. तर म्हटलं बरंच काही त्याला दिलं वरवरचं खायला, तर नको म्हटलं. तर मला इडली खायचं. तर म्हटलं चल बाबा, म्हणजे त्याला फक्त इडलीचीच भूक लागली होती. तर मग त्याला असं अंघोळीला जाण्याच्या आधी मग त्याला इडली लावून दिली. म्हटलं मी अंघोळ करून येईपर्यंत त्याचा नाश्ता तरी होईल. तोवर त्याला दम नव्हता. मग मी अंघोळ करून आली, फ्रेश झाली. तर मग आज करायची होती छोलेची भाजी. तर छोलेची भाजीचं होतं विशेष. तर आज आमच्याकडे येणार होते पाहुणे, म्हणजे पूर्वाच्या पप्पांचे फ्रेंड जेवायला. तर म्हटलं मग चला. तर आज छान अशी मस्त छोलेची भाजी केली आणि मी आज पातेलीत बनवली. का तर जरा म्हणजे भाजी जास्त बनवायची होती आणि मी जेव्हा पातेलीत बनवते ना, त्याला छान अशी तरी येते आणि खास तरीसाठी ना मी ना तिला पातेलीतच बनवते. तर मस्त अशी तरीची भाजी बनवली. मग छोलेची भाजी झाली, चपाती झाली, राईस झाला आणि बराच वेळ आम्ही मग जेवण वगैरे झालं आणि मस्त जेवण करून गप्पा वगैरे मारल्या आणि पाहुणे गेल्यानंतर मग काय आपलं असतं किचनचं काम. तर किचनचं काम आवरून घेतलं, भांडे धुतले, किचन आवरून घेतला आणि मग आमचं एक काम होतं की जे 8 दिवसापासून पेंडिंग होतं, जे मी एका व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं की फक्त अगदी छोटंसं झालं होतं. म्हणजे छोट्या गोष्टीमुळे आमच्या कपाटाचा डोअर आहे ना खराब झाला होता. पण ते आता त्याच्यासाठी ना 8 दिवस लागले हा मुहूर्त काढायला. तर आज म्हटलं ते काम करायचंच आहे. खूप ढकलबाजी चालू होती. 8 दिवसावर ढकललं गेलं. तर आज ठरवून म्हणजे वेळ पण होता पूर्वीच्या पप्पांना, तर म्हटलं आज मला एवढं डोअरचं काम करायचंच आहे आणि त्या काकांनाही फोन केला. म्हणजे ते आले आणि त्यांनी आमचं आजचं हे डोअर बसवून दिलं. अगदी 10-15 मिनिटाचं काम होतं. पण इतकं ना, की एखादी गोष्ट आपण म्हणतो ना ढकलबाजी खरंच केली ना ती ढकलबाजीच होते. तसंच आमचं काहीतरी झालं आणि एक 5 मिनिटाचं काम झालं आजचं. तर चला, आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.